नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. हिंदीवालाच्या बातमीपत्रात स्वागत. बातमी आहे राजकीय. ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणाच कुचकामी ठरले आहे असे बोलले जाते. यात सर्वसामान्य मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याची भीती व्यक्त करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका बॉयलेट पेपरवर घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र येलवाड यांनी निवेदनाद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. नमस्कार. सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकामध्ये ओबीसी आरक्षणाचा खोळंबा गेल्या जवळपास 2021 पासून सुरू आहे. ते 4 वर्ष लांबल्या निवडणुका 22ला व्हायच्या, 25ला होतील अशी अपेक्षा. 6 मे 2025ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की 27% ओबीसीला आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आत पूर्ण करायला पाहिजे असा आदेश मिळाला. त्यानुसार निवडणूक आयोग कामाला लागला, इथली यंत्रणा कामाला सुरू झाली आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये परत विकास किसन गवळी या माणसाने मागच्या 21ला सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती ओबीसी आरक्षणाच्या विषयावर. आता ते ओबीसी आरक्षण 50%च्या वर गेलंय म्हणून ओबीसीच्या विरोधामध्ये ते सुप्रीम कोर्टात गेले. मग त्याचा थोडा अभ्यास केला आम्ही आणि निवडणूक आयोगाला 24 तारखेला कालच्या डिसेंबरला विनंती केली की बाबा ओबीसीचं 27% आरक्षण देण्याचा आधार काय. तर तो आधार आहे इंदिरा साहनी खटला. स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग माजी पंतप्रधान यांनी 90ला जो मंडल कमिशन लागू केला, त्या मंडल कमिशनच्या विरोधात इंदिरा साहनी खटला सुप्रीम कोर्टात चालला. त्यामध्ये संविधानिक बेंच बसून 27% ओबीसीला आरक्षण देण्याचा निर्णय झाला. 27% म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये, कारण 50%ला टच होऊ नये. पण अलीकडल्या काळामध्ये आता 2019ला ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण आलं, ते 60% वर गेलं आणि सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं शिक्षण नोकरीमध्ये. पण स्थानिक स्वराज्य संस्थातलं जे आरक्षण आहे ते आरक्षण घटना दुरुस्ती 83 का 73वी घटना दुरुस्ती स्वर्गीय राजीव गांधी यांनी केली. त्यावेळेस पासून इथे महिलांना 50% आरक्षण, ओबीसीला 27% आरक्षण आणि SC ST ला तर लोकसंख्येच्या प्रमाणात सुरुवातीपासूनच आरक्षण. त्यांना लोकसभेत आहे, विधानसभेत आहे, लोकसंख्येच्या वाट्याप्रमाणे त्यांचं आरक्षण आहे. त्याचं सूत्रही ठरलेलं आहे. एकूण SC ची संख्या भागिले जिल्ह्याची संख्या गुणिले जिल्ह्याच्या सदस्य संख्या गुणिले बरोबर ते सूत्र येते. त्या सूत्रानुसार ओबीसी SC आहे आणि ST आहे. ओबीसीला मात्र सरसगट 27% आरक्षण आहे आणि ते आरक्षण आता वरती गेलंय, ते कमी करा. त्याची भीती निर्माण झाली आमच्या मनामध्ये की ओबीसीवर हा संविधानिक अधिकार असताना आमच्यावर तो हल्ला आहे, या मॅटरचा हल्ला आहे आणि ओबीसीचं आरक्षण कमी होणार. आता उदाहरणार्थ नांदेडला 65 जागा आहेत, 65 मधल्या 50% म्हणलं की 32 होतात. 32.5 तर होत नाहीत, 32 किंवा 33. आता 36 जागा आरक्षित आहेत. SC ST ला तर जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्याच राहणार. त्यांना SC ला 13, ST ला 6, 19 जागा आहेत आणि ओबीसीला 17.55 म्हणजे 18 मिळायला पाहिजे, तर 17 जागावर आम्ही समाधानी आहोत. म्हणजे त्या 36 जागा झाल्या, म्हणजे 4 जागा आता ओबीसीच्या कमी होणार. ओबीसीच्या कमी झाल्या म्हणजे आरक्षण चेंज होणार, बरोबर. आणि ओबीसीच्या 4 जागा इथं कमी होतील, अनेक जिल्ह्यात कमी होतील. पण माझा दुसरा प्रश्न आहे याचिकाकर्त्यांना किंवा तज्ज्ञ मंडळींना आणि निवडणूक आयोगाला, किंवा आदिवासी जिल्हा आता पालघर आहे, पालघरमध्ये ग्रामीणची मतदार संख्या ही 15 लाख आहे, 15 लाख वरिक आहे आणि 10 लाखाच्या वर आदिवासी समाजाची संख्या आहे. म्हणजे 70% आदिवासी आहे. आदिवासींना 70% जागा जाणार आहे तिथल्या.
उर्वरित एससी समाजाच्या जागा त्यांच्या प्रमाणात जाणार आहेत. बरोबर. म्हणजे एससी तिथे समजा आपण 10% आहे, 70% ते 80% झाला. मग उर्वरित ओबीसी समाज आहे, मग ओपन शिल्लकच राहत नाही, तर तुम्ही 50%ची मर्यादा घालता कशा? आणि त्या संविधानानं जर एससी आणि एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा द्यायचा असेल तर त्या पालघरमध्ये 50%च्या वर जाणारच आहे. तिथं तुम्ही कसं कमी करता? आणि ओबीसीचं नाव घेऊन हा खेळखंडोबा सुरू आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे 27% जे सुप्रीम कोर्टानं सांगलेलं आहे त्याच्यानुसार घ्या, नसेल तर लोकसंख्ये प्रमाणात ओबीसीला सुद्धा वाटा मिळाला पाहिजे. विधानसभा लोकसभेत मिळाला पाहिजे आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे. विधानसभा निवडणुकीमध्ये तर राजकीय आणि एसटी आरक्षण बाकी आरक्षण नाही ना. ते का नाही? हा, ते नाही म्हणजे ओबीसीला जर आरक्षण दिलं तर मग ह्या मनुवादी व्यवस्थेला इथे राज्यात चालवता आलं नसतं. आणि ओबीसी जागा होऊ नये म्हणून हे जाणून बुजून षडयंत्र आहे. त्यांना हिंदू हिंदू म्हणून त्यांना भोंदू भोंदू त्यांची 70 वर्ष गार खणली आहे ओबीसीची. आणि आमच्या ओबीसी समाजाला मंडल कमिशनच कळालं नाही आजपर्यंत. आता कुठे राजकीय आरक्षण गेलं त्यामुळे कुठे जागा झाला. एक तर किसान विकास गवळीच्या मॅटरमुळे 3 वर्ष निवडणुका लांबल्या आणि त्यामुळे त्याच्या मधामध्ये मनोज जरांगे पाटलांनी पाय घातला, त्याच्यामुळे पुन्हा ओबीसी समाज जागा झाला. आणि जागा होऊन सुद्धा काय उपयोग झाला? तर आमचं आरक्षण जाण्याच्या मार्गावर. मग ते रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, ओबीसी समाजाची आहे, कळत्या माणसांची आहे, कळत्या नागरिकाची आहे. ती खंत वाटली म्हणून ते प्रपंच केलं आहे. 21 जानेवारी 2026 सुप्रीम कोर्टामध्ये या मॅटरची पुढची डेट आहे. त्या डेटमध्ये आम्ही सामील होण्याचा विचार करतोय. आणि आता नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे काही मित्रवर्ग सुट्टीवर आहेत, सुप्रीम कोर्टाचे वगैरे वकील मंडळी, आणि त्यांच्याशी सल्ला मसलत करून तोपर्यंत मी माहिती गोळा करतो. आता मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याची आरक्षण आणि आकडेवारी तर महाराष्ट्राची मी आणलेलीच आहे का. आता आरक्षणाची स्थिती सगळ्या जिल्ह्याची महाराष्ट्राची घेऊन आणि आम्हाला काय अधिकार आहेत त्या मॅटरमध्ये इंटरप्रिटेशन करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती केली की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही ऐकतोय की निवडणूक आयोग म्हणतोय माझी मशीन मध्ये इमानदार आहे, टेम्परर होत नाही, ती बैमानी करत नाही, आणि निवडणूक आयोग त्याच्याहून महा इमानदार आहे. आम्ही म्हणलं साहेब तुम्ही इमानदार, तुमची मशीन इमानदार आणि तुम्ही महा इमानदार. बॅलेट पेपरवर जे मी ज्या निशाणीवर मतदान करत होतो माझ्या डोळ्याच्या समक्ष, गाडीला, घोड्याला, पंजाला, काय घड्याळीला, ते प्रत्यक्ष मला दिसत होतं. मी याच्यावरच ठसा मारलाय. मला या मशीन मध्ये माझं मत समजत नाही. माझा संविधानाने दिलेला तो मताचा अधिकार आहे, राष्ट्रपतीलाही तो आहे, मलाही आहे. तो माझा अधिकार कुठं आहे? पेटीमध्ये, तुमच्या मशीनमध्ये. मला अधिकार दाखवा आणि तो अधिकार मी कन्फर्म केल्यावर त्याची मतमोजणी करा, तरच खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहील किंवा पारदर्शी निवडणुका होतील. नाहीतर हे सगळं मशीन लावून महाराष्ट्रातल्या या देशातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा उद्योग, लोकशाहीचा खून करण्याचा उद्योग निवडणूक आयोग करत आहे. जिल्हा परिषद निवडणुका हे कधी होतील? जिल्हा परिषदच्या निवडणुका आता 30 जानेवारीला मतदान होईल. जिथे 50%च्या आत आहे तिथे. आता ते 12 जिल्हा परिषद आहेत 50%च्या आत असलेलं आरक्षण ओबीसीचं, म्हणजे एकूण आरक्षण 50%च्या आत. आपली नांदेड जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर जाणार. ते 20 मध्ये नांदेड लांबणीवर जाणार. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये एससी आणि एसटीची लोकसंख्या जास्त आहे, तिथल्या निवडणुका लांबणीवर आहेत. तुम्ही कोणत्या सर्कलमधून निवडणूक? भादरपुरा जिल्हा परिषद गट 50 नंबर हा तो माझा मतदारसंघ आहे पूर्वीचा. तिथं मी काम केलंय. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचेच उमेदवार इथं निवडून आलते. मी शेतकरी चळवळीतून आलतो. त्याच्यानंतर हरिहरराव भोशीकर आलते. पण गेली 10 वर्ष हे 2 बंधू होते इथे. आणि 10 वर्षानंतर लोकांना आता खरी लोकशाहीची भूक लागली. त्यांचं काम बघितलेलं आहे, त्यांचा हातही बघितलाय, पाय बघितलाय. आणि आता या निवडणुकीमध्ये मला जनतेचा आग्रह आहे की तुम्ही आता माघार घेता कामा नये. तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? कंधार तालुक्यामध्ये किती जागा? आता वाट्यामध्ये तर 4 जागा आम्हाला मिळायला पाहिजे. कारण उबाटा, काँग्रेस आणि आम्ही
आमची ताकद आता समानच आहे. कोणी इथं मोठा नाही छोटा नाही. काँग्रेसची बी ताकद माहित आहे. नगरपालिकेमध्ये नळगे साहेबांचा विषय सोडला तर ग्रामीणमध्ये संजय भोशीकर म्हणजे काँग्रेस. बरोबर. आता आमची तशीच अवस्था आहे. राष्ट्रवादीला पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादीचे इथले नेते निघून गेले म्हणजे काय, आणि आम्ही मात्र त्यांच्या सोबत आहोत. आमचे दिगंबर पाटील पेटकर उपाध्यक्ष आहेत, रामराव पाटील पेटकर आहेत, असे असंख्य कार्यकर्ते अजूनही आगामी जाग्यावर पंचायत समिती जिल्हा परिषद आपण बायलेट पेपर व्हावं, बायलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी आपण मागणी केली आहे. तसं नाही झाल्यास आपली पुढची काय भूमिका असणार आहे? हा, त्यांचं उत्तर येईल. मला त्यांनी लेखी मागितलं. चर्चा झाल्यावर त्यांच्या लक्षात आल्यावर ते म्हणले तुम्ही लेखी द्या, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आता त्यांच्या उत्तराची अपेक्षा बघतोय, आणि न्यायालयाचा दरवाजा, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. की न्यायालयात दाद मागू की साहेब यांची मशीन इमानदार आहे, निवडणूक आयोग महा इमानदार आहे, पण मला माझा मताचा अधिकार जो मिळालाय या निवडणूक आयोगानं दिला नाही, घटनेनं दिलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे, आणि तो अधिकार मला दाखवला पाहिजे. कुठं आहे माझं मत, दाखवा, तरच मी मानेल. त्याच्यात तो आकडा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मी आता हे मोबाईल आहे, मी जर सिकंदर साहेबांना फोन केला आणि सिकंदर साहेबांनी माझा फोन डायव्हर्ट केला भालेराव साहेबांना, तर फोन कोणाकडे जाईल? भालेराव साहेबाकडे जाईल, आणि सिकंदर साहेबाला पत्ताही लागणार नाही. मी तर सिकंदर साहेबाला लावतोय, मी बटन दाबतोय तुतारीचं, पण वायर जोडलंय कोणाला निवडणूक आयोगानं ते त्यांनाच माहीत. जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे. आणि म्हणून हे काय म्हणतात ते गोपनीय धंदा, जसं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कपड्याच्या खालून बीट होते बोट दाबून, त्या मालकाला कळत नाही शेतकऱ्याला काय भाव गेला, ते बोट दाबूनच त्याचा भाव ठरतो. तसं हे मशीनचं काम आहे, आणि इथं फसवणूक आहे, मतदारांची फसवणूक, लोकशाहीची फसवणूक आहे. आणि इथेच सगळ्यात मोठा पवित्र अधिकार, लोकशाहीतला जर पवित्र अधिकार काय असेल तर तो मताधिकार आहे. आणि त्या मताधिकाराची चोरी होत असेल तर कसली लोकशाही? बोटावर शाही तेवढीच लोकशाही. म्हणून लोकशाही जिवंत करायची असेल तर सर्व समाजाने हे विषय अगदी आपल्या डोक्यात घेतला पाहिजे, मनावर घेतला पाहिजे, आणि आपला हक्क आणि अधिकार अबाधित ठेवावा, अशीच विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.